श्री गुरुदेव दत्त. तर मोराळेमध्ये जे आरती होते शिवदत्त महाराजांची किंवा दत्त महाराजांची जी 12ला आरती होते, त्या आरतीची महिमा एवढी शक्तिशाली आहे, ते मी कल्पना पण नाही करू शकत. काही लोकांना विश्वास नसते, पण जे अनुभवतात त्यांना खूप चांगलं माहीत आहे, की काय होते आणि काय नाही. तर काही लोकांना वाटत असेल, की मोराळेमध्ये गेल्यानंतरच मोराळेच्या आरतीला संचार होते, त्रास होते. तर मी मोराळेच्या शिवदत्त महाराजांची आरती 12ला जी आरती होते त्याबद्दल माझा अनुभव मी शेअर करणारच आहे. त्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना एक सांगते, जे मोराळेला गेले नाही आहेत, ज्यांना जायचं होत नाही आहे आणि घरात असं काहीतरी त्रास आहे, निगेटिव्ह एनर्जी आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल, संशय असेल, तर त्यांना मी एक गोष्ट सांगते. मोराळेचं जे आरती आहे, यूट्यूबवर आहे, ते जे आरती आहेत ते एकदा घरात लावून बघा. तर घरात काय काय घडतंय आणि ज्यांना तसं त्रास असेल तर त्यांना नक्की त्रास होणार. नक्की ते त्यांना खूप त्रास होणार, संचार पण होणार. तसं तुम्हाला कोणाला त्रास म्हणजे आहे असं संशय जाणवत असेल तर तुम्ही करून बघा. त्या आरतीची खूप महिमा आहे. आता मला आलेला अनुभव मी शेअर करते. सगळ्यांना माहिती आहे माझ्यात पण आसुरी शक्ती होते. आता किती आहेत माहिती नाही. पण जेव्हा जेव्हा मोराळेला जातोय, आरतीला बसतोय तेव्हा मला संचार होतेच. तर दर गुरुवारी आरती होतेच तिथे. तर दर गुरुवारी आपण तिथे जाऊ शकत नाही. तर घरात असताना जेव्हा आम्ही आरती ऐकतो, तेव्हा मला त्रास होते आणि मला संचार होते. आत्तासुद्धा त्या मोराळेच्या आरतीबद्दल सांगताना माझ्या अंगावर काटे येत आहेत. माझं अंग थरथरतंय, का माहिती नाही. माझ्यात असं असल्यामुळे त्या आरतीची भीती वाटते की काय असं वाटते. आता आम्ही घरात दर गुरुवारी अभिषेक सेवा आणि नामस्मरण चालूच आहे आणि दर गुरुवारी मी आरती बघते, पण कानाने ऐकत नाही. पूर्ण आवाज लो ठेवते, पूर्ण म्यूट करते, मग बघते लाईव्ह आरती. कारण आरतीचं जेव्हा मी आवाज ऐकते, फक्त ते जेव्हा चालू व्हायला लागल्यानंतरच मला त्रास व्हायला चालू होते. माझं अंग कापायला लागते, थरथर कापायला लागते, अंगावर काटे येतात आणि पूर्ण डोकं एकदम हँग व्हायला लागते. तर घरातसुद्धा आरती लावली तर संचार होते मला. काही लोकांना वाटत असेल की मोराळ्याला गेल्यानंतरच आरतीला बसल्यानंतरच संचार होते, पण तसं काही नाही. घरातसुद्धा लावल्यानंतर ज्यांना त्रास आहे त्यांना संचार होते त्या आरतीनं. ती आरती जरी लावली तरी संचार होतेच होते. हा माझा अनुभव आहे, कारण मी अनुभवते अजूनसुद्धा. ते मी आरती ऐकत नाही, फक्त बघते. जर आवाज जरी ऐकले तर मला संचार व्हायला लागतो आणि मला खूप त्रास होते. आणि शिवदत्त महाराजांचा आरती तर मी लावायचा सुद्धा प्रयत्न करत नाही. प्रयत्न करायला गेलं तरी ते मी लावू शकत नाही. ते मी ऐकूच शकत नाही. एवढं त्यामध्ये शक्ती आहे आणि ते निगेटिव्ह शक्तीला त्रास होते. पण मी लावण्याचा प्रयत्न करते, पण लावायचंच होत नाही आणि घरात असं कोण लावत पण नाही. लावणारी ते मी एकटीच आहे. तर माझ्या शरीरात असं असल्यामुळे मी ते लावू शकत नाही. लावायचं किती मनात येते, ऐकावं असं वाटते, पण मी ते ऐकूच शकत नाही. मोराळ्याची जी आरती आहे ती खूप म्हणजे खूप शक्तिशाली आहे, खूप पॉवरफुल आहे. ते मी खूप वेळा अनुभवलेलं आहे. विचार करा की मला मोराळेला गेल्यानंतरच त्या आरतीचा त्रास होतो असं नाही. मला घरातसुद्धा लावल्यानंतर संचार होते, त्रास होते. तर तुम्हाला पण तसं काही वाटत असेल तर घरात लावून बघा. ज्यांना ते त्रास आहे ते लगेच म्हणजे तुम्ही ओळखू शकणार की ह्याला त्रास आहे म्हणून आणि तुम्ही मोराळेला लगेच जाणार. मी अनुभवलेलं सत्य अनुभव आहे आणि अजूनसुद्धा मी अनुभवते. आणि अभिषेक सेवा, नामस्मरण चालूच आहे. कमी होत जाईल. माझा पूर्ण दत्त महाराजांवर विश्वास आहे. आपण जेवढं
नामस्मरण करू तेवढं ते कमी होत जाणार.